सर्व विद्यार्थ्यांना माझा नमस्कार. 1.1 ॲन ॲस्ट्रॉलॉजर्स डे हा आपण 12th क्लास लेसन इंग्लिश टू मराठी समजून घेणार आहोत. तर लेसनला सुरुवात करूया. ॲन ॲस्ट्रॉलॉजर्स डे म्हणजे एका ज्योतिषशास्त्राचा दिवस. जो ज्योतिषी सांगतो त्याचा संपूर्ण दिवस कसा असतो त्याचं वर्णन सांगितलेलं आहे. फॉर एक्झाम्पल आयस ब्रेकर्स म्हणून आपण घेणार आहोत. तर डिस्कस विथ युअर पार्टनर अँड कम्प्लीट द ॲक्टिव्हिटी. व्हॉट आर युअर स्ट्रेंथ, तर तुमची बलस्थाने. हा पॉईंट तुमच्या भविष्याच्या किंवा तुमच्या संपूर्ण आयुष्याच्या दृष्टीने एक एक्झाम्पल म्हणून, म्हणजे तुम्ही काय करू शकता याच्याबद्दल भविष्यात तुमची आकर्षण किंवा तुमच्या स्ट्रेंथ काय आहे, तुम्हाला काय आवडतं त्यात तुमचं ड्रीम करिअर करू शकता. त्यासाठी आपण हा चार्ट थोडक्यात समजून घेणार आहोत. तर स्ट्रेंथ, व्हाय डू यू फील सो, ड्रीम, करिअर, असं 3 कॉलममध्ये आपण पाहणार आहोत. तर पेंटिंग अँड ड्रॉइंग, तर तुम्हाला पेंटिंग ड्रॉइंगमध्ये आवड असेल तर तुम्ही कॅन व्हिज्युअलाइज अँड एक्सप्रेस, तुम्ही त्यातून तुमचे मत व्यक्त करू शकता. अँड ड्रीम करिअर, तुम्ही कमर्शियल आर्टिस्ट किंवा कार्टुनिस्ट तुम्ही होऊ शकता चित्र आणि पेंटिंगच्या संदर्भात. तर तसंच तुम्ही कुकिंगमध्ये असला हुशार तर तुम्ही शेफ बनू शकता किंवा ड्रायव्हर, किंवा तुमच्या एखादी कला तुमच्या अंगात असेल तर त्यात तुम्ही करिअर तुमचं करू शकता. तर आता आपण लेखकाविषयी माहिती जाणून घेऊया. तर R.K. नारायण, 1906 to 2001, रसीपुरम कृष्णस्वामी अय्यर. नारायण स्वामी इज वन ऑफ द बेस्ट नॉवेलिस्ट अमंग द इंडियन इंग्लिश रायटर्स. ते एक नावाजलेले लेखक होते भारतीय लेखकामध्ये. ही इज अ ऑथर ऑफ 14 नॉवेल, 5 व्हॉल्यूम ऑफ शॉर्ट स्टोरीज. 14 नॉवेल त्यांनी लिहिलेल्या होत्या आणि 5 खंड लिहिले होते, शॉर्ट स्टोरी लिहिल्या होत्या आणि नंबर ऑफ ट्रॅव्हलर्स म्हणजे प्रवास वर्णने. अँड हॅज अ कलेक्शन ऑफ नॉन फिक्शन टू हिज क्रेडिट, म्हणजे सत्य घटनावर आधारित लिहिलेले लेखन त्यांच्या नावावर जातं. ही ऑल्सो रिटन हिज मेमर माय डेज 1975, त्यांनी त्यांचं जीवनचरित्र लिहिलं होतं 1975मध्ये. नारायण हॅज क्रेडिटेड इमॅजिनरी टाउन ऑफ मालगुडी where as a realistic character, a typically Indian setting lived and unpredictable event. म्हणजे त्यांच्या लेखनाचे वैशिष्ट्ये, मालगुडी टाउन हे त्यांनी काल्पनिक गाव तयार केलं होतं आणि त्यातली कॅरेक्टर खूप इंडियन काय म्हणतात इंडियन सेटिंग होतं पाठीमागं, म्हणजे भारतीय जमिनीशी रिलेटेड पुढं सांगितलं बघा. ही स्टोरीज आर ग्राउंडेड अँड compassionate humanism and celebrate the humor and energy of ordinary life, म्हणजे दैनंदिन जीवनातलं विनोद आणि एनर्जी किंवा मानवतावाद हे त्यांच्या लेखनातून दिसत होतं. ही ज स्टोरी आर कॅरेक्टराइज बाय द सिम्पल स्टाईल अँड सबस्टल स्पिरिट. तर त्यांच्या लेखनाचे साध्या पद्धतीमध्ये मार्मिकता त्यांच्या लेखनाची वैशिष्ट्ये होती. नारायण वॉज, त्यांचे काही पुस्तकांची नावं सांगितली आहेत. नारायण वॉज इंट्रोड्यूस द अमेरिकन रीडर इन 1952, तर लेखक म्हणून त्यांची 1952मध्ये ओळख झाली. बाय मिचिगन स्टेट युनिव्हर्सिटी प्रेस. दिस इन्क्लूड, त्याच्यामध्ये कोणकोणते समाविष्ट होता पुस्तकामध्ये? स्वामी अँड फ्रेंड्स, द बॅचलर ऑफ आर्ट 1937 अँड द डार्क रूम 1938, द ॲस्ट्रॉलॉजर्स डे, other story 1947, Mr. Sampath 1949, the financial expert 1954, waiting for the Mahatma 1955, the guide and many other books. His novel The Guide won him the Sahitya Academy Award 1961, the most coveted literary honor in India. तर भारतातला तो एक नावाजलेला बक्षीस आहे. तर स्वामी अँड फ्रेंड्स त्यांना पुरस्कार मिळाला. हिज रायटिंग इज डिस्टिंग्विश्ड द ह्युमर अँड अनफोल्डिंग आयरनी, विनोदी लेखन आणि आक्षेपार्ह नसलेलं विडंबन हे त्यांच्या लेखनाचे वैशिष्ट्य होते. युनिक इंडियननेस, सिम्प्लिसिटी विच इज द अटरली चार्मिंग, ऑथेंटिक,
Narayan typically portrayed the peculiarities of human relationship and paradox of Indian daily life. मानवी सहसंबंध आणि विरोधाभास भारतातल्या रोजच्या जीवनातला. हिज स्टाईल इज अ ग्रेसफुल मार्क्ड बाय द जेन्युअल ह्युमर, इलिगन्स अँड सिम्प्लिसिटी. त्यांच्या लेखनाची वैशिष्ट्ये सांगितलेली आहेत आणि कोणत्या प्रकारचं त्यांनी लेखन केलं ते सांगितलेलं आहे. तर आता आपण लेसनला सुरुवात करूया. ॲन ॲस्ट्रोलॉजर्स डे, एका ज्योतिषशास्त्राचा दिवस, जो भविष्य सांगतो त्याचा दिवस. पंच्युअली ॲट मिड डे ही ओपनड हिज बॅग अँड स्प्रेड आउट हिज प्रोफेशनल इक्विपमेंट. तर वेळेनुसार दुपारी मध्याह्न म्हणजे 12ची वेळ, ही ओपनड हिज बॅग अँड स्प्रेड आउट हिज प्रोफेशनल इक्विपमेंट. त्यांनी त्याची बॅग उघडली आणि त्याच्या व्यावसायिक उपकरणांचा विस्तार केला किंवा बाहेर काढली बॅगेतून. विच इज कन्सिस्टेड ऑफ अ डझन काउरी शेल्स. त्याच्यामध्ये 12 कवड्या होत्या. पुढं बघा. स्क्वेअर ऑफ स्पीच, चौकोनी कापडाचे. पीस ऑफ क्लोथ विथ ऑब्स्क्युअर मायस्टिक चार्ट ऑन इट. तर कपड्याच्या चौकोनी तुकड्यामध्ये चौकोनी कापडावर तर अस्पष्ट असं काहीतरी लिहिलेलं होतं. ऑब्स्क्युअर म्हणजे डिफिकल्ट टू अंडरस्टँड, समजायला कठीण असं सांगितलेलं आहे बघा. अँड अ बंडल ऑफ पाल्मारा रायटिंग, जे झाडाची साल असते बघा, पाल्मारा रायटिंग, जुन्या काळात लिखाण केलं जायचं ते एक लिखाणाचं साहित्य होतं. हिज फोरहेड वॉज रेस्प्लेंडंट विथ सॅक्रेड ॲश अँड व्हर्मिलॉन. त्याचं कपाळ झगमगीत होतं कशाने, तर एक पवित्र अशी राख. सॅक्रेड ॲश मीन्स पवित्र अशी राख आणि व्हर्मिलॉन मीन्स सिंदुराने राख लावलेल्यामुळे त्याचे कपाळ झगमगीत झाले होते. अँड हिज आईज स्पार्कल्ड विथ अ शार्प अबनॉर्मल ग्लीम. आणि त्याच्या डोळ्यात एक तेजस्वी चमक होती. आणि ते डोळे विच वॉज रिअली ॲन आउटकम ऑफ अ कंटिन्युअस सर्चिंग लुक फॉर कस्टमर्स. तर तो कशाचा एक काय म्हणतात त्याला, विच ग्लीम, ते चमकणाऱ्या डोळ्यांमुळे त्याचा तो आउटकम म्हणजे त्यातून मिळणारा त्याचा फायदा काय होता, तर ऑफ कंटिन्युअस सर्चिंग लुक फॉर कस्टमर. ते चमकणारे डोळे सातत्याने त्याचे गिराईक शोधत होते. बट विच इज सिम्पल क्लायंट. आणि त्याच्यामुळे गिराईक शोधत होते, पण विच इज अ सिम्पल क्लायंट टूक टू बी प्रोफेटिक. पण त्याच्या साध्या गिरायकाला पण लाईट अँड फेल्ट कम्फर्टेड, त्याला हलकं आणि फायदेशीर असे वाटत होते. द पॉवर ऑफ हिज आईज वॉज कन्सिडरेबली एनहॅन्स्ड. म्हणजे वाढत जाणारी त्याच्या डोळ्याची सातत्याने शोधणारी भूमिका. बाय देअर पोझिशन प्लेस अँड दे वेअर बिटवीन इन पेंटेड फोरहेड अँड द डार्क विस्कर्स. तर डोळ्याचे ठिकाण सांगितलेलं आहे डार्क मिशा आणि चमकलेले त्याचे कपाळ, त्याच्या मधोमध डोळे त्याचे चमकत होते. द विस्कर्स विच स्ट्रीम्ड डाऊन. तर डार्क विस्कर्स, काळ्याभोर मिशा डार्क, त्या स्ट्रीम्ड डाऊन द चिक्स. तर खालच्या बाजूने वळलेल्या होत्या. स्ट्रीम्ड डाऊन हिज चिक्स, गालावरती. इवन हाफ विट आईज वुड स्पार्कल इन सच अ सेटिंग. इवन जर एखाद्या मूर्ख माणसाचा जरी डोळ्या तसा पेहराव असता तरी सुद्धा वुड स्पार्कल इन सच अ सेटिंग. असा पेहराव केल्यानंतर झगमगीत कपाळ किंवा चेहऱ्याची रंगरंगोटी केल्यानंतर एखादा मूर्ख माणूस सुद्धा असा झगमगीत किंवा चमचमीत दिसेल. स्पार्कल. टू अ क्राऊन. पुढं वर्णन काय सांगितलंय बघा. टू क्राऊन. क्राऊन म्हणजे डोक्यावर काय म्हणतात, डोक्यावर पेहराव घालण्यासाठी त्याने द इफेक्ट. टू क्राऊन द इफेक्ट ही वॉन्ड अ सॅफ्रॉन कलर टर्बन अराउंड हिज हेड. तर डोक्यावर घालण्यासाठी त्याने शेंदरी रंगाचा शेफ्रॉन कलर टर्बन फेटा घातला होता. अराउंड हिज हेड, त्याच्या डोळ्याभोवती गुंडाळला होता.
त्याच्या डोक्याभोवती गुंडाळलेला होता. दिस कलर स्कीम नेव्हर फेल्ड. तर ही कलर संगती कधीही फेल होणार नाही. पीपल वेअर अट्रॅक्टेड टू हिम ॲज. लोक त्याच्याकडे अशी आकर्षित होत होती जशी की बीज आर अट्रॅक्टेड टू कॉस्मॉस और दहलिया स्टॉक्स. जसे मधमाशा अट्रॅक्ट होतात कॉस्मॉस आणि दहलीच्या झाडाच्या फांद्यावर, फुलांच्या फांद्यावर जशा मधमाशा आकर्षित होतात तशी लोक त्याच्याकडे आकर्षित होत होती. ही सॅट अंडर द बाउच ऑफ स्प्रेडिंग टॅमरिड ट्री. तर तो एका विस्तीर्ण पसरलेल्या चिंचेच्या झाडाखाली बसत होता. ही ट्री विच फ्लँक्ड अ पाथ रनिंग थ्रू द टाउन हॉल. आणि जो रोड पाथ म्हणजे विच ही सॅट अंडर द बाउच ऑफ स्प्रेडिंग टॅमरिड ट्री. तर तो विस्तीर्ण पसरलेल्या विस्तीर्ण फांदी असलेल्या चिंचेच्या झाडाखाली तो बसत होता. विच फ्लँक्ड जे के वेढलेलं असायचं. अ पाथ रनिंग थ्रू द टाउन हॉलकडे जाणारा मार्ग असा पसरलेला होता. टाउन हॉल पार्क. इट वॉज अ रिमार्केबल प्लेस इन मेनी वेज. तो खूप साऱ्या कारणाने गजबजलेलं ठिकाण होतं. अ सर्जिंग क्राऊड म्हणजे वाढणारी गर्दी. ऑलवेज मुव्हिंग अप अँड डाऊन. वाढणारी गर्दी वर आणि खाली जात होती. धिस नॅरो रोड फ्रॉम मॉर्निंग टिल नाईट. तर अरुंद असणाऱ्या रोडवरती गर्दी सातत्याने वर खाली जात होती. अ व्हेरायटी ऑफ ट्रेड अँड ऑक्युपेशन वॉज रिप्रेझेंटेड ऑल अलॉंग इट्स वे. तर प्रत्येक प्रकारचा व्यापार आणि उद्योग व्यवसाय रिप्रेझेंटेड ऑल इट्स. तर प्रत्येक प्रकारचा व्यापार तिथं चालायचा, त्यामुळे तिथं ते गजबजलेलं एक ठिकाण होतं. तर कोणकोणतं रिप्रेझेंटेड ऑल इट्स वे. मेडिसिन सेलर्स ऑफ स्टोलन हार्डवेअर अँड जंक. चोरून आणलेला माल विकणारे भंगारचे साहित्य. मॅजिशियन जादूगार अँड ऑल अबव्ह ऑल सर्व प्रकारचे. अँड ऑन सेंटर ऑफ चीप क्लोथ सर्व प्रकारचे स्वस्त कपडे विकणारे व्यापारी. हू क्रिएटेड इनफ दिन ऑल डे अट्रॅक्टेड द होल टाउन. तर जी खूप सारी गर्दी करायचे. हू क्रिएटेड इनफ दिन गोंगाट करायचे संपूर्ण दिवस आणि संपूर्ण शहराला ते अट्रॅक्ट करायची गर्दी. नेक्स्ट टू हिम आणि नंतर दुसरा इन व्होसिफरसनेस केम इन वेंडर ऑफ फ्राईड ग्राउंडनट. तर दुसरा एक गोंगाट करणारा माणूस शेंगा विक्रेता. वेंडर म्हणजे विक्रेता. फ्राईड ग्राउंडनट शेंगा भाजणारा तो येतो. हू गेव हिज वेअर अ फॅन्सी नेम इच डे. तो त्याच्या मालाला रोज एक प्रकारचं भपकेदार नाव द्यायचा विक्री करण्यासाठी. कॉलिंग इट बॉम्बे आईस्क्रीम वन डे. एका दिवशी बॉम्बे आईस्क्रीम म्हणायचा आणि अँड ऑन द नेक्स्ट दुसऱ्या दिवशी डेली आलमंड दिल्लीचे बदाम. अँड ऑन थर्ड राजा डेलिकसी राजेशाही पदार्थ असं तो त्याच्या शेंगांना नाव द्यायचा. अँड सो ऑन अँड सो फोर्थ. आणि चौथ्या दिवशी आणखीन काहीतरी. अँड पीपल फ्लॉक्ड विन हिम आणि लोकांचा लोंढा त्याच्याकडे यायचा. अँड कन्सिडरेबल म्हणजे लक्षणीय वाढ. कन्सिडरेबल पोर्शन त्या भागात लक्षणीय वाढ व्हायची. ऑफ दिस क्राऊड डेल्ड बिफोर द ॲस्ट्रॉलॉजर्स टू. आणि अशाच प्रकारची गर्दी ॲस्ट्रॉलॉजरच्या समोर ही व्हायची. म्हणजे डेल्ड म्हणजे असंच उगाचच रेंगाळायची. द ॲस्ट्रॉलॉजर ट्रान्झॅक्टेड हिज बिझनेस. तर ॲस्ट्रॉलॉजर हा त्याचा व्यवसाय तिथे करत होता त्या गर्दीमध्ये. बिझनेस बाय लाईट ऑफ द फ्लेअर. आणि त्या शेंगा भाजणाऱ्याच्या उजेड्यावर तो ॲस्ट्रॉलॉजर त्याचा बिझनेस करत होता. सांगितलंय पुढे बघा. फ्लेअर विच क्रॅकल्ड
वातावरण सांगितलं तिथलं बघा. फ्लेअर विच क्रॅकल्ड अँड स्मोक्ड अबव द ग्राउंडनट हिप नियर बाय. तर शेंगा भाजणाऱ्या उजेडावर आणि वाजणारा शेंगा भाजताना येणारा आवाज क्रॅकल्ड अँड स्मोक्ड अप, तसंच निघणारा धूर अप अबव ग्राउंडनट हिप नियर बाय, म्हणजे शेंगाच्या ढिगावरून जाणारा धुराच्या वातावरणात तो ॲस्ट्रोलॉजर पण तिथे शेजारी होता. हा द एन्चantमेंट ऑफ द प्लेस, आणि मंत्रमुग्ध करणारा ते ठिकाण वॉज ड्यू टू फॅक्ट, ते अगदी योग्य होतं दॅट इट डिड नॉट हॅव बेनिफिट ऑफ म्युन्सिपल लाईटिंग, आणि त्या ठिकाणी म्युन्सिपल लाईटीचा कोणताही त्या व्यवसायकारांना फायदा होत नव्हता, म्हणजे तिथं म्युन्सिपल लाईट नव्हते नगरपालिकेची. द प्लेस वॉज लिट अप बाय द शॉप लाईट, आणि ते ठिकाण जे दुकानाचा प्रकाश होता त्याच्यावरच लाईट तिथे मिळायचा. वन ऑर टू हॅड हिसिंग गॅस लाईट, एखाद्या दुसरी हिसिंग गॅसवर चालणारे लाईट दिसायचे. सम हॅड नेक्ड फ्लेअर स्टक ऑन पोल्स, तर काही उघड्या मशाली असायच्या. सम वेअर लिट अप, आणि काही लिट अप बाय ओल्ड सायकल, काय सायकलचे दिवे असायचे, सायकल लॅम्प्स. अँड वन ऑर टू लाईक द ॲस्ट्रोलॉजर्स, आणि एखादं दुसरं ॲस्ट्रोलॉजरसारखे काय करायचे, मॅनेज्ड विदाऊट लाईट ऑफ देअर ओन, तर स्वतःच्या लाईटीशिवाय स्वतःचा धंदा दुसऱ्याच्या लाईटीवर मॅनेज करायचे. इट वॉज अ बिविल्डरिंग क्रिस क्रॉस ऑफ लाईट रेज अँड मूव्हिंग शॅडोज, तर हा काय होतं, एक गोंधळात टाकणारं वातावरण तयार व्हायचं. क्रिस क्रॉस लाईटीचे येणारा किंवा जाणारा प्रकाश अँड हलणाऱ्या लाईटी, असं वातावरण तयार झालं. दिस स्युटेड, आणि ते वातावरण दिस स्युटेड द ॲस्ट्रोलॉजर्स व्हेरी वेल, आणि ते ॲस्ट्रोलॉजरचा बिझनेस करण्यासाठी खूप योग्य होतं. फॉर द सिम्पल रिझन दॅट ही हॅड नॉट इन द लिस्ट इंटेड, आणि अशाच प्रकारे एक साधं उदाहरण द्यायचं म्हटलं तरी ही हॅड नॉट इन द लिस्ट इंटेंडेड टू बी ॲन ॲस्ट्रोलॉजर्स, तर ॲस्ट्रोलॉजर्स व्हेन ही बिगन लाईफ, त्याने जीवनाला सुरुवात केली त्यावेळेस त्याचा शेवटचा हेतूसुद्धा ॲस्ट्रोलॉजर बनण्याचा नसेल. आणि ही न्यू नो मोर, आणि त्याला हे काही माहीत नव्हतं ऑफ व्हॉट वॉज गोईंग हॅपन टू ऑदर्स, दुसऱ्याच्या जीवनात काय चाललं हे त्याला माहीत नव्हतं. दॅन, तसेच ही न्यू व्हॉट वॉज गोईंग हॅपन टू हिमसेल्फ नेक्स्ट मिनिट, तर त्याला जसं दुसऱ्याच्या जीवनात काय चाललं माहीत नव्हतं तसंच त्याच्या जीवनातही व्हॉट वॉज गोईंग टू हॅपन टू हिमसेल्फ नेक्स्ट मिनिट, तसे त्याला स्वतःच्या जीवनात दुसऱ्या मिनिटाला काय होईल हेही माहीत नव्हतं. ही वॉज मच अ स्ट्रेंजर टू द स्टार्स, तो एक अनोळखी होता स्टार्सच्या दुनियेसाठी, किंवा ज्योतिषशास्त्राचं जे स्टार्स असतात त्याच्यासाठी तो एक अनोळखी होता. ॲज वेअर हिज इनोसंट कस्टमर, जसे त्याचे जो भविष्य बघणारे येणारे जसे हे होते, काय म्हणतात त्याला, कस्टमर होते, त्याच्यासारखाच तो पण एक बिचारा होता की त्याला काहीही माहीत नव्हतं भविष्याबद्दल. तरीही बघा, येट ही सेड थिंग विच प्लीज्ड अँड ॲस्टोनिश्ड एव्हरीवन, तसे असताना सुद्धा तो प्रत्येकाला सांगत होता आनंदी राहायचं. थिंग्स विच प्लीज्ड अँड ॲस्टोनिश्ड एव्हरीवन, तर प्रत्येकाला तो खुश करत होता आणि आश्चर्यचकित करत होता. दॅट वॉज, आणि ते कशामुळं, दॅट वॉज मोर अ मॅटर ऑफ स्टडी, तो एक त्याच्या अभ्यासाचा भाग होता. तो रोज भविष्य सांगून तो भविष्य कसं सांगायचं हा शिकला होता. तेच त्या कसा शिकला त्याचं सांगितले पुढची उदाहरणं बघा. दॅट वॉज मोर मॅटर ऑफ स्टडी, प्रॅक्टिस अँड श्रूड गेस वर्क, हा फक्त रोजच्या अभ्यासाचा, प्रॅक्टिसचा आणि गुड जजिंग पीपल, म्हणजे लोकांना समजून घेण्यात तो चतुर होता. ऑल द सेम, आणि कसा तो हुशार होता ते समजून सांगितले. कशाची तुलना केली बघा. ऑल
द सेम इट वॉज द मच अँड ऑनेस्ट मॅन्स. जशी एखादी हुशार माणसं असतात तसा तो मॅन्स लेबर एखाद्या हुशार माणसाची मजुरी जसा करतो. तर संपूर्ण वाक्य वाचून घेऊया परत. ऑल द सेम तुलना केलेली आहे बघा. इट वॉज मच ॲज ऑनेस्ट मॅन्स लेबर ॲज एनी अदर. एखाद्या मजुरी करणाऱ्या हुशार माणूस मजुरी करून जसा त्याची मजुरी घेऊन घरी येतो तशाच प्रकारचा हा हुशार माणूस असतो. एनी अदर म्हणजे कुणीही जो काम करणारा माणूस असतो त्याच्या इतकाच तो हुशार होता. अँड ही डिझर्व आणि त्यामुळे तो पात्र होता किंवा योग्य होता द वेजेस ही कॅरीड होम ॲट द एंड ऑफ द डे. त्यामुळे तो दिवसाची मजुरी घरी घेऊन जाण्यासाठी तो दिवसभरातून घरी जाताना त्याची मजुरी घेऊन जात होता. जसा एखादा हुशार माणूस त्याच्या घरातील जीवन चरित्र चालवण्यासाठी मजुरी किंवा पैसे घेऊन येतो तशाच प्रकारे तोही त्याचा कामधंदा करून तो मजुरी घेऊन जाण्यासाठी पात्र होता. ही हॅड लेफ्ट हिज विलेज विदाउट एनी प्रिव्हियस थॉट. तर बघा तो कोणत्या प्रकारे त्याला कोणतंही ॲस्ट्रॉलॉजीचं नॉलेज नसताना ह्या धंद्यात म्हणजे आला किंवा वळाला. त्याच्यापूर्वी तो त्याच्या गावातून आला असं सांगितलंय बघा. ही हॅड लेफ्ट हिज विलेज. त्याने त्याचं गाव सोडलं विदाउट एनी प्रिव्हियस थॉट ऑर प्लॅन. कोणताही प्रिव्हियस म्हणजे पूर्वकल्पना किंवा विचार न करता त्याने गाव सोडलं. ही हॅड कंटिन्यूड देअर आणि इफ ही हॅड म्हणजे जर त्यांनी तो तिथंच थांबला असता तर कंटिन्यू देअर गावी म्हणजे ही वूड हॅव कॅरीड ऑन द वर्क ऑफ हिज फोरफादर. तर तो थांबला असता गावाला तर तो जशी त्याच्या वडिलोपार्जित कामं त्यांनी केली असती. जसे की नेमली टिलिंग द लँड जमिनीची मशागत, लिव्हिंग जगणे, मॅरिंग लग्न करणे, अँड रिपनिंग इन हिज कॉर्नफील्ड अँड ॲन्सेंटर होम मक्याची शेती पिकवली असती आणि त्याच्या वडिलोपार्जित घरात राहिला असता. बट दॅट वॉज नॉट टू बी. पण तसं झालं नाही. ही हॅड टू लिव्ह होम विदाउट टेलिंग. तसं झालं नाही म्हणजे तो गावी न राहता गाव त्याने सोडलं सांगतात. ही हॅड अ लिव्ह त्याने घर सोडलं. होम विदाउट टेलिंग एनीवन कुणालाही न सांगता. अँड ही हॅड नॉट रेस्ट टिल ही लेफ्ट इट बिहाइंड अ कपल ऑफ 100 miles. 200 मैल अंतर जाईपर्यंत त्याने मागे वळून पाहिलं नाही. टू अ विलेजर्स इट इज अ ग्रेट डील ॲज इफ ॲन ओशन फ्लोड बिटवीन. तर बघा टू अ विलेजर एखाद्या गावकऱ्यासाठी हा एक खूप मोठी डील होती. ॲज अ ओशन फ्लोड बिटवीन जसं समुद्र पोहून म्हणजे समुद्र पार करल्यासारखी एखादी गोष्ट होती. ही हॅड अ वर्किंग ॲनालाइज आणि त्याने काय सांगितलंय पुढं बघा. ही हॅड अ वर्किंग ॲनालाइज ऑफ मॅनकाइंड ट्रबल्स. तर त्याने माणसाच्या कामाच्या ही हॅड अ वर्किंग ॲनालाइज मानवाच्या ट्रबल्स दुःखाचे त्याने ॲनालाइज केलेलं आहे. सांगितलेलं आहे दुःख कशामुळे आहे ते ॲनालाइज करून. ट्रबल्स त्रासाचे कारण काय सांगतोय तो. मॅरेज, मनी अँड द टँगल्स ऑफ ह्युमन स्टाईल्स. तर माणसाच्या दुःखाचे कारण लग्न, पैसा आणि मानवी संबंध हे त्याने दुःखाचे कारण सांगितलेले आहे. लॉंग प्रॅक्टिस हॅड शार्पन्ड लॉंग प्रॅक्टिस हॅड शार्पन्ड हिज परसेप्शन. त्यांनी खूप सारी मेहनत घेतली होती त्याच्यावर खूप सारं प्रॅक्टिस केलं होतं आणि त्यामुळे त्याला ह्या गोष्टीची समज आली होती की माणसाच्या दुःखाचे कारण काय आहे हे त्याने समजून घेतले होते. विदिन 5 minutes. तसंच बघा पुढे सांगितले विदिन 5 minutes. अगदी 5 मिनिटात ते सांगत होता. ही अंडरस्टँड व्हॉट वॉज रॉंग. त्याच्या त्या समजमुळं तो पुढच्या 5 मिनिटात सांगत होता की काय घडलं असेल समोरच्या माणसाबद्दल. तर बघा ही चार्ज्ड पाईज पर
पर क्वेश्चन. तर तो प्रत्येक प्रश्नाला पैसे घेत होता. 3 पाईज. तर किती 3 पैसे. म्हणजे पहिले पैसे 1 पैसा 2 पैसा आपण जसा 1 रुपया मोजतो तसा. तर प्रत्येक प्रश्नाचे 3 पैसे घ्यायचा तो. नेवर ओपनड हिज माउथ टिल द अदर हॅड स्पोकन फॉर ॲट लिस्ट 10 मिनिट्स. तर काय सांगितलंय, नेवर ओपनड माउथ, तो तोंड उघडत नव्हता तोपर्यंत जोपर्यंत समोरचा माणूस अगदी 10 मिनिटं जोपर्यंत बोलत नाही तोपर्यंत ॲस्ट्रॉलॉजर तोंड उघडत नव्हता. विच प्रोव्हाइडेड हिम इनफ स्टफ फॉर अ डझन ॲन्सर्स अँड ॲडवाईस. आणि त्यामुळे त्याला 10 किंवा 12 प्रश्नांची उत्तरं किंवा सल्ले देण्यासाठी त्याला भरपूर अशी त्याच्याकडे माहिती जमा व्हायची समोरचा 10 मिनिटं माणूस बोलल्यामुळे. When he told the person before him, gazing at his palm, तो कसा भविष्य बघत असायचा ते सांगितलंय ज्यावेळेस समोरच्याला सांगत असताना. when he told his person before him gazing the palm, स्वतःचा समोरच्या माणसाचा तळहात निरीक्षण करत असताना सांगायचा. in many ways you are not getting the fullest result for your efforts. तुम्हाला तुमच्या कोणतेही तुम्ही काम कशाही प्रकारे केलं तरी तुम्हाला किती चांगल्या प्रकारे केलं तरी तुम्हाला संपूर्ण त्याचा फायदा किंवा मोबदला मिळत नाही. 9 of 10 getting the fullest 9 of 10 were disposed to agree with him. 10 पैकी 9 जण त्याच्या मताशी ॲस्ट्रॉलॉजरच्या मताशी सहमत असायचे. और ही क्वेश्चन आणि तो विचारायचा भविष्य सांगताना. देअर एनी वुमन इन युअर फॅमिली, तुमच्या फॅमिलीमध्ये एखादी महिला आहे का? मे बी इवन इन डिस्टंट रिलेटिव्ह, एखादी लांबची नातेवाईक. हू इज नॉट वेल डिस्पोज्ड टुवर्ड यू, जी तुमच्याकडे बघण्याचा तिचा दृष्टिकोन बरोबर नाही आहे. ऑर ही गेव ॲन ॲनालिसिस ऑफ कॅरेक्टर, आणि नंतर तो त्या माणसाच्या कॅरेक्टरबद्दल सांगायचा की मोस्ट ऑफ युअर ट्रबल युअर ड्यू टू युअर नेचर, की तुम्ही तुमच्या स्वभावामुळेच तुमचं असं चाललेलं आहे असं सांगायचा. तुमचा स्वभाव, नेचर मीन्स स्वभावामुळे तुम्हाला तसा फायदा होत नाही. हाऊ कॅन यू बी अदरवाईज विथ सॅटर्न व्हेअरीज, असं कसं होऊ शकतं की तुमच्याकडे तर शनीची वक्रदृष्टी पण दिसत नाही आहे. यू हॅव अ इम्पेटियस नेचर, आणि तुम्ही एकदम आवेगपूर्ण स्वभाव. अँड रफ एक्सटर्नल, आणि भीतीदायक बाहेरून तुमचा स्वभाव घाबरवणारा आहे. दिस एंडेड, आणि असं सांगितल्यामुळं नेचरचं संपूर्ण भविष्य सांगताना समोरच्या माणसाचं सांगितल्यामुळे त्याला एंडर्ड मीन्स काय सांगितलं, इम्पल्सिव्ह मीन्स म्हणजे त्याच्या मनातल्या भावना तो मन जिंकून घ्यायचा. एंडर्ड मीन्स काय सांगितलंय, मेड इन लाइकेबल, इथं सांगितलंय लाइकेबल. तर मन जिंकून घ्यायचा तो समोरच्या माणसाचं. दिस एंडर्ड हिम टू देअर हर्ट्स इमिजिएटली फॉर इवन द माइल्डेस्ट. तर समोरच्या माणसाचं तो मन जिंकून घ्यायचा. आणि पुढं सांगितले बघा, फॉर इवन द माइल्डेस्ट ऑफ अस, तर आपल्यासारखा एखादा मृदू हृदयाचा माणूस लव्स टू थिंक दॅट. माइल्डेस्ट ऑफ अस, स्वतःबद्दल कमजोर असणारा माणूस सुद्धा लव्स टू थिंक दॅट, प्रेम असणारा माणूस पण काय करेल, दॅट ही वॉज अ फॉरबिडिंग एक्सटर्नल, की तो बाहेरून घाबरवणारा किंवा भीतीदायक आहे असं त्याला वाटत असायचं. तर आता इथं आपण थांबूया. राहिलेला पुढचा पॅराग्राफ आपण सेकंड चॅप्टरमध्ये बघूया.